हरिओम. आवाज येतोय माझा बरोबर? ओके. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन किंवा जिथे कुठे बसलेले असाल तिथे पाठ करा सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. खांदे पोकळ शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. काही गडबडीने आपण जर साधनेला बसलो असू. सर्वात आधी आपण श्वासाची गती संथ करून घ्यायची आहे. त्याकरिता इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा करणार आहोत. कपालभाती, श्वसन मार्ग शुद्धी. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहेलेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत द्रोण मुद्रेमध्ये. पाठ करणा मान सरळ आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. आणि आहे तो श्वास सोडून देऊया. कपालभाती करण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स. असे आपल्याला 15 स्ट्रोक द्यायचे आहेत. आपापल्या क्षमतेने मनातल्या मनात हे स्ट्रोक्स काउंट करायचे आहेत. आणि सुरुवात करा. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती केल्यानंतर श्वास विरहित अवस्था प्राप्त होते आणि त्यानंतर आपला श्वास सहज सुरू होतो. आज आपण 15 स्ट्रोक दिलेले आहेत त्यामुळे कदाचित ही अवस्था आपल्याला समजणार नाही, पण हळूहळू आपण याची क्षमता वाढवणार आहोत आणि नक्कीच आपल्याला ही अवस्था प्राप्त होईल. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओंकार. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात पहिल्या उच्चारापासून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. दुसरा उच्चार करण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. शेवटचा उच्चार. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून द्यायचे आहेत. प्रार्थना एकत्र. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकायचा आहे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. संपूर्ण 3 भाग. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास भरून घेत कमरेतनं जवळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोहन. नेत्रस्पर्श. आणि सावकाश डोळे घेऊन एक दृष्टी ओमकडे. हरिओम. समोर जुळलेले हात मागे. पाठ आपली सरळ.
जाणीव आपल्या आता दोन्ही पायांकडे आहे. आणि आता श्वास घेत आपल्याला आपले पाय जे आहेत हे अँकल पासनं आपल्या स्वतःकडे खेचून घ्यायचे. श्वास घेत स्वतःकडे खेचून घ्या आणि श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, पोटऱ्यांच्या इथे बघा ताण येतोय, प्रेशर येतोय आणि श्वास सोडत खाली. अँकलच्या इथे ताण येतोय, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि द लास्ट वन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. सावकाश पाय मध्य भाग, पावलं मध्य भाग. आणि आता रोटेशन करून घेणार आहोत क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1, 2, अँकल पासून पाऊल गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न. 3, 4 आणि 5. बरोबर. मध्यभाग घेऊन थांबायचं आहे आणि ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण गोलाकार फिरून झाल्यावर थांबायचं आहे. मध्यभागी येऊन पुन्हा पावलं आपली जुळले. आणि आता उजवा जो पाय आहे त्याचं पाऊल जे आहे हे स्वतःकडे खेचून घ्या. बघा तुम्हाला माझा पाय दिसतोय. उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे आपण स्वतःकडे नाही, हात हात तसेच राहू देत मागे. फक्त आपण पाऊल बघा थोडस स्वतःकडे खेचून घेतलं. जसं आपण मगाशी कशी दोन्ही पावलं स्वतःकडे खेचली होती तसं फक्त उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचायचंय. डावा पाय हा सरळ आहे, रिलॅक्स आहे. आणि ते इथे बघा आपली पोटरी गुडघा लॉक झालेला आहे. आपण थोडेसे गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम करतोय. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घेतलंय आणि आता श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त लांब नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत उजवा पाय लांब नेण्याचा प्रयत्न करा. या प्रकारे श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत मध्यभागी, श्वास सोडत मध्यभागी. सावकाश कृती करा कारण की क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आपण आपला जो गुडघा आहे तो लॉक करतो, पाय थोडासा ताणला जातो, त्यामुळे क्रॅम्प येण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी सावकाश नियंत्रित कृती करा. पुन्हा एकदा पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय आणि श्वास घेत उजवा पाय जास्तीत जास्त जमिनीला घासत घासत उजवीकडे. बरोबर, छान. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. ज्याला व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. अजून एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर पाऊल उजवा पाऊल रिलॅक्स करायचं. पूर्ण जो आपण पाय ताणला होता तो आता उजवा पाय शिथिल करूया. ही कृती डाव्या बाजूने करूया. डावा पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. पुन्हा एकदा गुडघा आपला लॉक होतो, पोटऱ्यांवर अँकलच्या इथे प्रेशर येतोय. आणि आता श्वास घेत डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जा. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. अजून एकदा करूया. श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आणि आता सावकाश डावा पायाचं जे पाऊल स्वतःकडे घेतलंय त्याचा रिलॅक्स करा. रिलॅक्स. तर आपल्याला दोन्ही हातांची जी पहिलं बोट आहे आणि अंगठा अशा प्रकारे आपल्याला एक छोटस माप घ्यायचंय आणि आपल्या गुडघ्याच्या वाट्यांवर ठेवून आता ती थोडस ऍडजस्ट करा. आपली जेवढी गुडघ्याची वाटी आहे तेवढं आपल्याला आपल्या हाताचं ती पोझिशन घ्यायची आहे. आणि थोडस गुडघा जो आपला आहे ह्या दोन्ही बोटांच्या आधारे थोडासा असं खालीवर खालीवर करा. पाठ कणा आपला सरळ असेल, दोन्ही पाय सुद्धा गुडघ्यातनं सरळ आहेत. गुडघ्याच्या वाटी आपण ह्या दोन्ही बोटांच्या आधाराने थोडीशी खालीवर खालीवर करतोय. या प्रकारे आपण माप घ्यायचंय आपल्या दोन बोटांच्या आधाराने आणि थोडीशी वाटी खालीवर खालीवर करून घ्यायची आहे. आणि मग ती अशी गोलाकार फिरवून घ्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. संपूर्ण लक्ष बाकीचा पाय आपला रिलॅक्स होतो म्हणजे तुमच्या त्या गुडघ्याच्या वाटीमध्ये सहज जी हालचाल होते ती तुम्हाला जाणवेल.
तीन ते चार वेळेला क्लॉकवाईज आणि 3 ते 4 वेळेला उलट दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज करून घ्या. बरोबर. हे झाल्यानंतर कृती थांबवायची आणि आपल्या हाताचे जे तळवे आहेत त्या तळव्यांनी आपल्याला गुडघ्यांना पामिंग करायचे, म्हणजे थोडेसे ते असे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पुन्हा एकदा अगदी सावकाश फिरून घ्या. बघा त्या वाटीमध्ये जी हालचाल होते गुडघ्यांच्या, तो तुम्ही अनुभव घ्या किंवा तिकडे संपूर्ण लक्ष द्या. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून घ्यायचे 3 ते 4 वेळेला. आणि मग थोडस वरती खाली जसं आपण हे करतो ना, मगाशी जसं केलं तसंच ते तळव्याच्या आधाराने करा. बघा ज्या वाटीमध्ये जी हालचाल होते तिकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. असं झाल्यानंतर कृती थांबवायची. आता दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये हाताची मूठ वळवा, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. बरोबर. आणि आता ही जी वळवलेल्या दोन्ही मुठी अशा जॉईन करून घ्या आणि त्या आता आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवा. बघा समोर, गुडघ्याच्या अशा समोर ठेवायची. हा, बरोबर. आणि आता आपल्याला ह्या गुडघ्याच्या आधाराने आपल्या दोन्हीही त्या मुठी ज्या आहेत हाताच्या त्याला प्रेशर द्या. प्रेशर, प्रेशर, प्रेशर. रिलॅक्स, रिलॅक्स. बरं, आता हा प्रेशर देत असताना नकळत पावलं ताणली जाते, तर तसं करू नका. पावलं अगदी रिलॅक्स ठेवा. फक्त हा जो आपला मधला भाग आहे ना त्याच्याने आपल्याला ह्या दोन्हीही मुठ्यांवरती प्रेशर द्यायचं. पुन्हा एकदा करूया. हाताच्या मुठी वळवल्यात आणि आपण त्या पुन्हा प्रेशर द्यायचा आहे. आपल्या गुडघ्याचा जो प्रेशर आहे तो ह्या मुठींवरती द्या. सुरुवात करा. प्रेशर, प्रेशर. दाब द्यायचा आहे, भरपूर ताण द्यायचा आहे. प्रेशर द्यायचं. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. अजून 2दा कृती करून घेऊया. पुन्हा त्या दोन्हीही मुठींवरती आपल्या गुडघ्याच्या आधाराने आपल्याला प्रेशर द्यायचं आहे. प्रेशर, प्रेशर. रिलॅक्स, रिलॅक्स. हे करत असताना नकळत खांदे वरती जातील, तर ते जाणीवपूर्वक रिलॅक्स ठेवायचे. फक्त हालचाल जी आहे ही आपल्या त्या गुडघ्यांच्या ठिकाणी होते, त्याकडे लक्ष. आणि आपण त्या गुडघ्यांनी आपल्या ह्या मुठींवरती प्रेशर देतोय. प्रेशर द्यायचं. अजून प्रेशर, प्रेशर, प्रेशर. दाब, दाब, दाब. रिलॅक्स, रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून घ्या. दोन्ही पायांमध्ये पुन्हा एकदा थोडस अंतर घ्या आणि विश्रांती. 1 ते 2 श्वास इथे थांबूया. आणि आता बटरफ्लायसाठी स्थिती. दोन्ही पावलं जळून घ्यायची एकमेकांच्या जवळ. बरोबर. आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. ज्यांना सहज जमेल त्यांनी गुडघे जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. पाठकडा आपला सर, मान मध्य, नजर समोर. आणि आता थोडीशी डायनॅमिक कृती करूया, थोडीशी जलद हालचाल. सुरुवात करा. 2 दिवसाच्या गॅप नंतर आपण हे करतोय. कदाचित थोडस तुम्हाला स्टिफनेस वाटत असेल आपल्या मांड्यांच्या इथे. जास्तीत जास्त वरती आणि खाली हे करत असताना पाठ आपली सरळ असेल, त्याच्यामध्ये हालचाल न करता कृती करण्याचा प्रयत्न करा. बरोबर, खूप छान. आणि आता सावकाश कृती थांबवायची आहे. सावकाश कृती थांबवा. बरोबर. आणि आता आपले दोन्ही जे हात आहेत ते गुडघ्यांवर ठेवा. गुडघ्यांवर श्वास घेत वर, गुडघे वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरं, आता हे करताना आपण नकळत पुढे मागे होऊ. तर आपल्याला जाणीवपूर्वक सरळ स्थिर बसायचंय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. जेवढं जाता येईल तेवढं खाली गुडघे जाऊ दे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आहे. आता पावलं जी थोडीशी लांब गेली थोडीशी पुन्हा थोडीशी जवळ आणा. आणि आता आपल्या दोन्ही हातांनी पुन्हा एकदा आपली पावलं पकडायची आहेत. आणि आता श्वास घेत थोडस मागे झुकायचं. बघा, मान मागे सोडायची आणि श्वास सोडत पुढे झुकायचं. कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा श्वास घेत वर आणि श्वास सोडताना खाली यायचं आहे.
आणि जेवढं शक्य होईल तेवढं पुढे झुकायचंय. कपाळ आपल्या पावलाला लावण्याचा प्रयत्न करा. जाळी पुन्हा एकदा श्वासाची. आणि आता आपल्या संपूर्ण जांघेपासूनचा गुडघ्यापर्यंतचा जो पाय आहे तिथल्या स्नायूंना जो ताण मिळालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 4 3 2 1. खूप छान. सावकाश वर, सावकाश वरती. हा. आता हा जो पूर्ण आपला एवढ्या भागाला जो स्टिफनेस आलेला होता बरोबर, ताणला गेलेला होता, तर तो थोडासा रिलीज करण्यासाठी काय करायचं, थोडीशी अशी म्हणजे तुम्हाला कळेल. आपले हात आहेत ना हे मागे ठेवा, असे या प्रकारे मागे ठेवा. हा, मान थोडीशी मागे झुकवा, मागच्या दिशेने सैलसर सोडून द्या मान. आणि आता आपल्या सीटचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करू. सीटचा भाग थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न, हाताच्या अंतराने. बरोबर, सावकाश जमिनीवर येऊ. सीटचा भाग सावकाश जमिनीवर येऊ दे, मान मध्यभागी येऊ दे. दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती, विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्या आणि संत गतीने श्वास सोडून द्या. आता साधी बैठक घालायची, साधी मांडी घाला. शोल्डर रोटेशन करून घेऊया. दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगला समांतर आहेत. बरं, आणि आता हात फोल्ड करून घ्या आणि आपण करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही जॉईंट करून घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. बरोबर, छान. पुन्हा दोन्ही कोपरे समोर जॉईंट करून घ्या आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे बंद. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. बरं, आणि आता तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. मागून डाव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या खांद्यावर. त्याच्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे आणि तो फोल्ड करायचा आहे आणि मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. बरोबर, वाईस वर्सा आपण केलेला आहे. विरुद्ध बाजूने दोन्ही हाताची जे तळवे आहेत हे खांद्यांवरती आलेले आहेत. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं. सुरुवातीला चेहरा अगदी शांत आणि आता अलगद डोळे मिटायचे. आणि बघा, आपला संपूर्ण जो चेस्टचा भाग आहे तो थोडासा ताणला गेलेला आहे. आपल्या फुफ्फुसांचं कार्य सुधारतं, श्वसन मार्ग आपला सुधारतो. पुढे आपण वज्रासनामध्ये मंडूकासन बघणार आहोत, तर त्याची ही पूर्व तयारी म्हणून आपण ही कृती करतोय. मान मात्र आपल्याला सरळ ठेवायची आहे मध्यभागी, नकळत ती पुढे किंवा मागे झुकली जाते. आणि आता इथे एक आवर्तन आपण दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर भरपूर श्वास भरून घ्या. बघा छातीच्या ठिकाणी जे बदल होतात श्वास घेताना त्याकडे लक्ष. आणि संथ गतीने संपूर्णपणे श्वास सोडून द्यायला सुरुवात. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि आता आपण ही जी कृती केली ती सोडायची आहे. डावा हात प्रथम गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. तोपर्यंत मी तुम्हाला एक नवीन आसन दाखवते. तुम्ही अगदी आरामात बसा आणि हे आसन बघून घ्या कसं केलं जातं. मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. आज आपण शिकणार आहोत वक्रासन. डायबिटीज प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा जो घेर वाढलेला आहे तो कमी करायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगी असं हे वक्रासन. वक्रासन कॉन्ट्राइंडेक्शन असे आहेत की ज्यांचं नुकतंच हर्नियाचं किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन नुकतंच झालेलं असेल, म्हणजे काही महिन्यांपूर्वी 2 किंवा 3 महिन्यांपूर्वी पोटाची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी वक्रासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना प्रचंड पाठदुखी आहे, माकड हाडाचं किंवा पाठकण्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास असेल त्यांनी सुद्धा वक्रासन करणं टाळायचं आहे. वक्र म्हणजे काय, तर तीळ
आपला संपूर्ण जो कमरेचा भाग आहे किंवा पोटाचा भाग आहे त्याला एक फील मिळतो, ट्विस्ट मिळतो, म्हणून ह्याला वक्रासन हे नाव आहे. कसं केलं जातं हे बघून घ्या. अर्धमत्स्येंद्रासन जे ऍडव्हान्स आसन आहे त्याचा पूर्व अभ्यास म्हणून ह्या वक्रासनाची तयारी केली जाते. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, नवीन साधकांनी आधी बघून घ्या, कृती लक्षात घ्या कशी केली जाते. पूर्वस्थिती मी तुम्हाला बरोबर दिसतीये, प्रत्येकाला बरोबर दिसतीये ना? ठीक आहे, ओके, थँक्यू. मग आता आपण बघूया. दोन्ही पाय जुळले ठेवायची पूर्वस्थिती, दोन्ही हात शरीराच्या जवळ. वक्रासन करताना सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे आलेलं आहे. दिसत नाहीये ना? तुम्ही मला ना स्पॉट मध्ये ठेवा, म्हणजे सरांनी मला स्पॉटलाइट केलेला आहे ना, तर त्याप्रमाणे तुम्ही मला करा. तुम्ही विंडो नका ओपन करू, फक्त माझी जी विंडो आहे ती ओपन करा, म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट दिसेल. पूर्ण विंडो ओपन न करता फक्त माझी विंडो ओपन करा. सोनाली ताई मला असं मेसेज टाकलाय त्यांच्यासाठी. दोन्ही पाय जोडले आहेत, तो पाय आपण फोल्ड केलेला आहे. माझ्या इथे तुम्ही क्लिक करा माझ्या विंडोला, किंवा बघा इथे इथे ज्या बऱ्याचशा व्ह्यू म्हणून एक ऑप्शन येतो, त्या व्ह्यू मध्ये फक्त स्पीकर म्हणून एक ऑप्शन असेल बघा, तिथे तुम्ही क्लिक करा, म्हणजे फक्त मी दिसेल तुम्हाला, बाकीची कोणी दिसणार नाही. तिथे खूप साऱ्या विंडो व्ह्यू म्हणून दिलेला आहे, तिथे स्पीकर हा ऑप्शन आहे गॅलरीच्या खाली, तो ओपन करा. तिथे आपण घेतली की त्याच्यानंतर उजवा जो आपला हात आहे तो आपला जिथे माकड हाड आहे ना तिथे ठेवायचा. बघा, जिथे माकड हाड आहे तिथे, ठीक आहे. आणि सीट पासून थोडासा आपला लांब आहे उजवा हात. त्याच्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने उजव्या गुडघ्याच्या, म्हणजे बघा आपला जो कोपर आहे डाव्या हाताचा कोपर तो उजव्या गुडघ्याला लागतोय या. आणि त्यानंतर हा जो डाव्या हाताचा जो पंजा आहे हा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या, अगदी सैलसर सोडून द्यायचा. जमिनीच्या दिशेने डाव्या हाताचा पंजा सैलसर सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर उजव्या दिशेने मागे वळायचं आहे आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतात, हनुवटी आपली उजव्या खांद्याला समांतर होते. आज आपला पहिला दिवस आहे, त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची ग्रीप न करता आपला जो हात आहे डावा हात हा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून देतो. नाहीतर आपल्याला ही अशा प्रकारे ही पकड घ्यायची असते अँकलच्या इथे, पण ते आपण हळूहळू करूया, आज एकदम नको. आणि आसन सोडताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत मान मध्यभागी येईल. हाताची जी आपण स्थिती घेतली ती सोडून द्यायची, उजवा पाय सरळ करा. ही कृती डाव्या बाजूने पुन्हा एकदा करून दाखवते. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या गुडघ्याच्या इथे, उजवा हात मागे येईल आपल्या माकडकड्याच्या इथे, सेट पासून थोडासा लांब असेल. त्याच्यानंतर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने डाव्या पावलाच्या शेजारी जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचा. डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. उलट वाटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी येईल, हाताची स्थिती सोडून द्यायची, डावा पाय सरळ. लक्षात आलंय प्रत्येकाच्या कसं केलंय ते? सुरुवात करूया मग. त्याच्या आधी आपण जानू शिरासन जे आपण शुक्रवारी पाहिलं त्याची एक उजळणी करून घेऊया आणि मग आपण वक्रासनाकडे जाऊया. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आधी आपण जानू शिरासन करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या मांडीला लावून घ्यायचा आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायाचे ज्यांना त्रास आहे त्यांनी पाय फोल्ड करायला थोडासा हरकत नाही, या प्रकारे फोल्ड करायला हरकत नाहीये. पण ज्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी नाहीये त्यांनी मात्र आपला पाय जो आहे डावा पाय हा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करून एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. अगदी सावकाश कमरेतनं पुढे झुका, बरोबर.
आणि आता दोन्ही हातांनी आपलं पाऊल बघा पकडता येतं का, पाऊल, टाच किंवा पायाची बोट, तुम्हाला जे शक्य आहे ते पकडून घ्या. हा, हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. बरोबर, छान. आणि आता आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा आपापल्या क्षमतेने, अट्टहास नाही. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. आणि आता पूर्ण डावा पाय जो ताणला गेलाय त्याकडे लक्ष. पाठकण्यावरती सुद्धा ताण आहे, त्याची जाणीव. पोटाच्या इथे प्रेशर आहे, त्याची जाणीव. आणि ते थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 4 3 2 1. उलटचाल करूया. तिथल्या तिथे सरळ, सावकाश. उजवा पायाचा सरळ करा. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. डावा पायाला पूर्णपणे ताण होता. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात जे आहेत हे उजव्या पायाच्या मांडीवर येतील. पुन्हा नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात जे आहेत हे आपल्या पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुका आपापल्या क्षमतेने. बरोबर, छान. आपल्याला पाऊल किंवा तळवा बोट पकडायचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजवा पाय पूर्णपणे ताणला जातोय, त्याकडे लक्ष. पाठकण्याला ताण आहे, पोटावरती दाब आहे, त्याकडे लक्ष. आणि पुन्हा एकदा श्वासाची. 1 2 3 4 4 3 2 1. सावकाश, उलटचाल. तिथल्या तिथे सरळ. बरोबर, विश्रांती. पाय सरळ करायचा. डावा पाय थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जे आहेत हे आपले स्ट्रेच झाले होते, ताणले गेलेले आहेत. आणि तिथला स्नायू आता आपण मनोबल शिथिल करून घेऊया. आता आपल्याला करायचं आहे वक्रासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. यथाशक्ती प्रयत्न करा, कुठलीही घाई गडबड न करता प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय फोल्ड करा सुरुवातीला. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या उजव्या गुडघ्याजवळ ठेवा. पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्यावर जवळ ठेवायचंय. बघा, नकळत आपला पाय असा वाकडा होतो किंवा तो थोडासा इकडे विरुद्ध होतो, तो तसं न करता आपल्याला अगदी सरळ ठेवायचं, व्यवस्थित ठेवायचं. आणि आता उजवा हात जो आहे हा मागे जाऊ दे आपल्या पाठकण्याच्या इथे. हा, थोडासा लांब घ्या, तो 5 ते 6 इंच लांब असू दे. त्याच्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर. आणि आता तो विरुद्ध बाजूने उजव्या पायाच्या इथे आणा, पावलाच्या इथे. बरोबर. आणि आता तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून. डावा हात विरुद्ध बाजूने जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून. थोडासा आपला गुडघा जो आहे हा हाताच्या आधाराने थोडासा डाव्या साईडला पुश होतो. ठीक आहे. आता ज्यांना हाताची पोझिशन अशी घेता येत नसेल त्यांनी सरळ आपल्या हाताचा विळखा घालायचा आणि गुडघा जो आहे हा थोडासा आपल्या पोटाच्या दिशेने ओढून घ्यायचा. ठीक आहे. पूर्णपणे आणि हात आहे ना तो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. असा फोल्ड नका करू, शक्यतो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. हा हा, आणि सैलसर सोडून द्या. आपला हात आहे पावलाच्या दिशेने जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. आणि त्याच्यानंतर उजव्या साईडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. आणि आता संपूर्ण शरीराचा मनोमन आकृतीबंधतापासून पाहायचा आहे. पोटाच्या इथे कसा ट्विस्ट येतोय, कमरेच्या इथे ट्विस्ट, मानेच्या ठिकाणी ट्विस्ट, पीळ आलेला आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. बरोबर. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा जोर, हाताची जी स्थिती घेते ती सोडून द्या. उजवा पाय सरळ. विश्रांती थोडा वेळ.
तीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या इथे शेजारी असेल. डावा हात मागे पाठकण्याच्या इथे, सीट पासून थोडासा लांब. उजवा पाय आपला अगदी शिथिल आहे खाली, आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, आणि तो आता क्रॉस करून म्हणजे उजव्या कोपराचा स्पर्श डाव्या गुडघ्याला होऊ दे, क्रॉस करून जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आता सावकाश उजव्या साईडने मागे वळायचंय, सॉरी डाव्या साईडने मागे वळायचंय आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. अनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. प्रयत्न करायचा अट्टहास नाही. डोळे अलगद मिटलेले. आणि आता पूर्ण स्वतःचा कृतीबंध तपासून पहा. पुन्हा एकदा उजव्या विरुद्ध साईडने ट्विस्ट येतोय, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. एक श्वास घेऊन घ्या. श्वास सोडत सोडत मान मध्यभागी येऊ दे. हाताचा जी स्थिती घेतली ती सोडून द्या आणि सावकाश डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. आता आपण हे जे बघितलं हे बैठक स्थितीमध्ये वक्रासन बघितलं, आणि आता आपल्याला शयन स्थितीमध्ये सुद्धा वक्रासन बघायचं आहे. हे अगदी सोपं आहे, याला कुठलेही कॉन्ट्राइंडिकेशन तसे नाहीयेत. फक्त पाठ करण्याचा ज्यांना तीव्र पाठदुखी आहे त्यांनी फक्त हे करताना काळजी घ्यायची. तर हे पण आधी बघून घ्या कसं केलं जातं. तुम्ही सगळे अगदी आरामात बसा आणि शयन स्थितीमधलं वक्रासन कसं असतं, त्याला उत्तम वक्रासन म्हणतात, ते आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. एका उशीला वरून शयन स्थितीमध्ये जायचं. मी निश्चय प्रत्येकाला बरोबर शयन स्थितीमध्ये सुद्धा. ओके. दोन्ही पायांनंतर सुरुवातीला आपण विश्रांती घेतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर मग आपण पूर्वस्थिती घ्यायची. दोन्ही हात शरीराच्या जवळ पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय जे आहेत हे फोल्ड करून घ्यायचे. फोल्ड केलेले पाय पावलाला पाऊल जोडलेला आहे, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. टाचा आता ह्या ज्या सीट पासून लांब आहे त्या हाताच्या आधाराने सीटला लावून घ्यायचे. एकदम सीटच्या जवळ ठेवायचे. टाचा पूर्ण पावलं जी आहेत ती जमिनीवर आहेत. पावलाला पाऊल जोडलेला आहे, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. टाचा ज्या आहेत हे आपल्या सीटच्या जवळ आहे. त्याच्यानंतर ही स्थिती खांदे आपण टाकतो तर तो जाणीवपूर्वक जमिनीवर रिलॅक्स ठेवायचा आहे. त्यानंतर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे, त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं. हाताची पकड जमिनीवर आणि त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवरती आहेत. इथे अगदी रिलॅक्स व्हायचं आणि त्याच्यानंतर एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत दोन्ही जे आपले पाय आहेत हे उजव्या दिशेला जातील आणि मान आपली डाव्या दिशेला. बघा समोरून गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे, एका गुडघ्यावर दुसरा गुडघा आहे, पावलावर पाऊल आहे. पूर्णपणे कमरेच्या इथे ट्विस्ट आलेला आहे, पीळ आलेला आहे. डाव्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत सावकाश मध्यभागी यायचं. आणि ही कृती विरुद्ध बाजूने करताना टाचा आपल्या सीट पासून लांब जातात, तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ घ्यायच्या. हातांची बोटं गुंफवायची. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, हाताच्या पकडीवर आपलं डोकं असेल. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पाय आपले उजव्या डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे, उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. बघा पावलावर पाऊल आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल आणि संपूर्ण शरीर जमिनीवर अलगदपणे सोडून द्यायचं. रिलॅक्स. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा.
श्वास सोडत सोडत सावकाश मध्यभागी. हाताची पकड सोडून दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं केलंय? सुरुवात करूया. एका कुशलावरून शयन स्थितीमध्ये या सगळेजण. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती घेऊया. आणि आधी आपण ना द्रोणासन करूया, जे आपण लास्ट वीक मध्ये पाहिलं बरोबर. या वीक मध्ये सुद्धा आता आपण त्याची थोडीशी उजळणी करूया आणि एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता आपले दोन्ही हातांच्या आधाराने आपले हाताची कोपरं थोडीशी ऍडजस्ट करून घ्या. आणि आता आपलं उत्तम अंग वर उचलायचं आहे. आपल्या हाताची कोपरं जमिनीवर ठेवूनच आपलं डोकं, छातीचा भाग थोडासा वर उचलून घ्या आणि त्याच्यानंतर आपली हाताची कोपरं ऍडजस्ट करा. बरोबर बरोबर. दोन्ही पाय आपले जमिनीवरच राहू. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रयत्न करा यथाशक्ती. बरोबर, छान. ज्यांची व्हिडिओ ऑन आहे त्यांचं दिसतंय मला. आणि आता आपण गेल्या आठवड्यामध्ये उजवा पाय वर घेतला होता, थोडासा जमिनीपासून गुडघ्यांना सरळ ठेवून वर घेतला होता. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. जाणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश उजवा पाय जमिनीवर. आता डावा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. 1 2 3 4 5 4 3 2 1. हा, थोडासा खाली घ्या रुपाली ताई, थोडासा. हा, बस बस. आणि आता सावकाश जमिनीवर. डावा पाय सावकाश जमिनीवर. आता तसेच थांबा, दोन्ही पाय जोडलेलेच ठेवा. दोन्ही पाय आता आपल्याला एकत्रित जमिनीपासून वर उचलायचे. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचं आरोग्य ज्यांचं थोडंसं अन्नपचनाचा त्रास होतोय, ऍसिडिटीचा त्रास होतोय, त्यांच्यासाठी लाभदायक. आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून गुडघ्यापासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ असतील. बरोबर. नजर पुन्हा एकदा आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांवरती. आणि आता इथे थोडं स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश दोन्ही पाय जमिनीवर. हातांची जी स्थिती आहे त्या हातांच्या आधाराने पाठीचा एक एक मणका टेकत टेकत हळूहळू शयन स्थितीमध्ये या. पाठीचा एक एक मणका टेकत टेकत डोकं मान सावकाश जमिनीवर. दोन्ही पाय खाली आणि आता विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, विश्रांती. एक सहज श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आता आपण करूया उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. पावलं पूर्णपणे जमिनीवर. पावलाला पाऊल जोडलेलं आहे, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. आणि आता हाताच्या आधाराने आपली टाचा जे आहे त्या सीटला फिटकवून घ्यायच्या आहेत. अगदी सीटच्या जवळ ठेवायच्या आहेत. कमरेचा भाग हा जमिनीवरच असेल, नकळत उचलला जाईल. ही स्थिती प्रत्येकाची पक्की झाली की आता दोन्ही हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये गुंफण करा. हा, आणि आता ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. थोडस डोकं वर उचला आणि त्या पकडीवर आता आपलं डोकं. खांदे रिलॅक्स. कोपरं दोन्ही जमिनीवर. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत पाय आपले उजव्या दिशेला जातील, मान डाव्या दिशेला. गुडघ्यावर गुडघा आहे, पावलावर पाऊल आहे. डाव्या दिशेने डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आणि आता डोळे बंद करून देहधारणा प्राणायाम. देहधारणेमध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध मनोमन तपासून पाहायचा आहे. आपला संपूर्ण उजवा जो पाय आहे तो जमिनीवर आहे आणि त्याच्यावर आपला डावा पाय आहे. आपल्या पूर्ण पाठकळ्याला पोटाच्या इथे जो पीळ आलेला आहे त्याकडे लक्ष. अलगदपणे आपलं शरीर जमिनीवरती.
सोडून द्यायचं आहे, शिथिल करायचं आहे. आणि प्राणधारणा म्हणजे जाणीव संपूर्णपणे श्वासात. थोडा वेळ थांबून पुन्हा चाल करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत सावकाश मध्यभागी दोन्ही पाय टाका. आपल्या सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या हाताने जवळ ओढून घ्या. सीटच्या जवळ बोटं एकमेकांमध्ये गुंफायची दोन्ही हातांची आणि ती पकड पुन्हा एकदा आपल्या डोक्याच्या मागे. आता ही कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पावलाला पाऊल जोडले, गुडघ्याला गुडघा जोडलाय. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सावकाश पाय आपल्या डाव्या दिशेला जातील आणि मान उजव्या दिशेला, उजव्या साईडने हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. देहधारणा, प्राणधारणा, संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अलगदपणे सोडून द्या. आपली पूर्ण डावी बाजू जी आहे ती आता जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या आणि त्याच्यावर आपला उजवा पाय आहे. आणि प्राणधारणा, जाणीव संपूर्णपणे श्वासाची. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत सावकाश पाय मध्यभागी येतील. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. आपण जो आकृती बंद केला होता आपल्या संपूर्ण पोटाच्या इथे, कमरेच्या इथे दोन्ही बाजूने ट्विस्ट आलेला होता, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता एका कुशीला बघा, एक विपरीत स्थितीमध्ये आसन दाखवते आणि मग आपण एकत्रित ते करूया. एका कुशीला वळून फक्त बघून घ्या, पूर्ण उठून बसायची गरज नाहीये. एका कुशीला वळून बघून विश्रांती. आज आपण शिकणार आहोत तिर्यक भुजंगासन. कसं केलं जातं आधी बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तिर्यक भुजंगासन गेल्या आठवड्यामध्ये आपण सुलभ भुजंगासन बघितलं. आता आपण तिर्यक भुजंगासन बघतोय. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करायचे. हाताचे जे पंजे आहेत ते छातीच्या रेषेमध्ये बघा. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे, कपाळ आपलं जमिनीवर आहे. तिर्यक भुजंगासन करताना दोन्ही पाय जे जोडलेले आहेत त्याच्यामध्ये थोडस अंतर घ्यायचं आणि मग आपलं कपाळ, छातीचा भाग थोडासा वर उचलून दोन्ही हात जे आहेत ते खांद्यातनं सरळ करायचे. बघा, दोन्ही हात खांद्यातनं सरळ केले, मान आपली मागे मागे आहे. आणि मग उजव्या दिशेने मागे वळून डाव्या पायाची टाच लावण्याचा प्रयत्न करायचा मध्यभागी. आणि मग डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बनवण्याचा प्रयत्न करायचा, नंतर मध्यभागी. हे झालं तिर्यक भुजंगासन. आणि इथूनच पुढे आपण पर्वतासन करणार आहोत, जे सूर्यनमस्कारामध्ये उपयुक्त आहे किंवा ते आपण सूर्यनमस्कारामध्ये करतो. कसं तेही बघून घ्या. आता दोन्ही पावलं जी आहेत ती जमिनीच्या दिशेने फ्लॅट, बरोबर. त्यांचं माउंटन करायचं म्हणजे टाचा ज्या आहेत त्या सिलिंगच्या दिशेने फिरवायच्या आणि चवडे जे आहेत ते जमिनीवर, टाचा सिलिंगच्या दिशेने. आणि मग थोडस गुडघे आपले जे आहेत हे वर उचलून घ्यायचे. बघा, या प्रकारे दोन्ही पाय आहेत हे आपले वर आलेले आहेत, गुडघ्यातनं सरळ. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आता माझ्या टाचा ज्या आहेत ह्या सहज जमिनीवर जात आहेत. तुमचं कदाचित असं माउंटन होईल पायाचं, काही हरकत नाही. इथे नजर जी आहे ती आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असते होण्याची. आणि मग सावकाश दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आणायचे आणि मग हात आणि पाय हळूहळू एकमेकांच्या जवळ आणत अगदी सावकाश दंड स्थितीमध्ये, अगदी सावकाश. तिर्यक भुजंगासन मधूनच आपण सावकाश दंड स्थितीमध्ये येतो. ठीक आहे, लक्षात आले प्रत्येकाच्या कसं केलं? यथाशक्ती प्रयत्न करा. अगदी सावकाश आपण कृती करणार आहोत. आता सगळ्यांनी सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या.
यथाशक्ती प्रयत्न, अट्टहास नाही. एका गालावर पण विश्रांती. आणि आता आपण पूर्वस्थिती घेऊया भुजंगासनसाठी. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना कृपया काळजी घ्या. घाई गडबड न करता अगदी सावकाश प्रयत्न करा. आणि आता दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताचे जे तळवे आहेत, हाताचे पंजे आहेत, ते छातीच्या सरळ रेषेत. कपाळ आपलं जमिनीवर आहे. आणि आता दोन्ही पाय जे बांधून एकमेकांच्या जवळ आहेत त्याच्यामध्ये थोडस अंतर आहे दोन्ही पायांमध्ये. आणि आता सावकाश आपलं कपाळ, छातीचा भाग आणि त्याच्यानंतर आपले हात खांद्यातनं सरकव. ते वर उचलायचं आहे. बरोबर बरोबर, छान. नजर समोरच्या बिंदूकडे स्थिर करा. आणि आता सावकाश उजव्या दिशेला मागे वळू. डाव्या पायाची टाच बनवण्याचा प्रयत्न करा. मान मध्यभागी. डाव्या दिशेने मागे वळायचं आहे आणि उजव्या पायाची टाच बनवण्याचा प्रयत्न करायचा. आकाश मध्यभागी. आणि आता हळूहळू पुन्हा एकदा आपलं पोट, छातीचा भाग, कपाळ जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ तिथेच विश्रांती. आपल्या हातांची पोझिशन तशीच ठेवा. एक सहज श्वास सोडून घ्या. संथ गतीने श्वास सोडून द्या. आणि आता पुन्हा एकदा आपलं कपाळ, छातीचा भाग वरतून घ्यायचा आहे आणि खांद्यातून आपले दोन्ही हात सरळ असतील. पुन्हा एकदा आपण ती स्थिती घ्यायची. बरोबर. आणि आता दोन्ही पावलांचं माउंटन करायचं. टाचा आपल्या सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. दोन्ही पायांच्या टाचा सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. आणि मग हळूहळू आपलं थोडस पोट आधी वरती उचला, सीटचा भाग वर उचला आणि मग गुडघ्यातनं दोन्ही पाय वर उचला. बरोबर. आता दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ आणा मागून. आणि आता नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे घेऊन या. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. दोन्ही पाय आता एकमेकांना जोडलेले आहेत. खांदे अगदी रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. बरोबर. आपण केलेलं आहे हे पर्वतासन, सूर्यनमस्कारामधलं एक आसन. आता दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आणा. दोन्ही हात एकमेकांच्या जवळ. आणि मग हळूहळू आपलं पाऊल, एक एक पाऊल आणि एक एक हात पुढे पुढे आणत आणत अगदी सावकाश दंड स्थितीमध्ये. अगदी सावकाश. आणि मग उठून उभं राहायचं. खूप छान, सुंदर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि मान मागे सैसर सोडून द्या. विश्रांती. कदाचित बॉडी पेन होऊ शकतो तुम्हाला, कारण की आपण आता थोडीशी ऍडव्हान्सच्या आपण आधीची म्हणजे थोडीशी बेसिक आसनं, माध्यमिक स्वरूपाची आसनं आपण करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कदाचित बॉडी पेन होऊ शकतो, पण हळूहळू शरीराला आपल्या सवय होईल आणि बॉडी पेन पण आपला कमी होईल. आपण करूया नी रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय थोडेसे फोल्ड करा. आपले हाताचे कप करायचे आणि ते गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे. बरोबर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करूया. डावीकडून उजवीकडे. 1 बरोबर, 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश, सरळ आणि विश्रांती. आज एक नवीन आसन दाखवते, वीरासन. कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. तेही सोपं आहे. फक्त मॅट वर करा. चटई किंवा जर चादर असेल खाली तर थोडीशी सरकण्याची भीती असते. त्यामुळे एक फॉर्म खाली सरफेस असू दे, म्हणजे आपल्याला हे करताना अगदी व्यवस्थित करता येईल. वीरासन करताना आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी आपली क्षमता आहे त्याप्रमाणे अंतर घ्यायचं. आणि इथे आता आपल्या दोन्ही पावलं ही जी आता समोर आहे, बरोबर, समोरच्या दिशेने आहे.
वीरासन करताना प्रथम उजव्या साईडने जेव्हा आपण करतो तेव्हा उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते उजव्या दिशेने घेऊन जायचं या प्रकारे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आणि मग उजव्या साईडला वळायचं. उजव्या साईडला वळल्यानंतर उजवा गुडघा फोल्ड करायचा. समोरच्या बाजूने उजवा गुडघा फोल्ड केला. ठीक आहे, आपण एकत्रच करतोय का सगळे? चालेल, तसं सोपं आहे. ठीक आहे, करूया एकत्र. सोपं आहे. हा, डावा पाय जो आहे हा आपला गुडघ्यातनं सरळ आहे. आता ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी सुद्धा करायला हरकत नाहीये. ठीक आहे. आणि आता दोन्ही आपले हात जे खांद्यातनं सरळ आहेत ना ते डोक्याच्या दिशेने वर न्या, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही खांदे खांद्या, हा बरोबर, डोक्याच्या दिशेने वर गेलेत आपले हात आणि दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होईल. नमस्कार स्थितीमध्ये आहे. आणि आता सावकाश थोडस बॅकवर्ड बेंड घ्यायचंय. मान मागे सैल सोडून द्यायची आणि जागी पुन्हा एकदा श्वास घ्यायची. आपल्या पूर्ण उजव्या गुडघ्यावरती प्रेशर येतोय. पोटाचे स्नायू ताणले जात आहेत. पाठकणाला प्रेशर येतोय, त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटसाल करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ, गुडघा उजवा गुडघा सरळ, पाय गुडघ्यातनं सरळ, मध्यभागी. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली, पाऊल पुन्हा उजवं पाऊल आपलं समोरच्या दिशेने. तीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. हा, तर डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला घेऊन जा. डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला घेऊन जा. पूर्ण पाय न हलवता फक्त पाऊल आपल्याला डाव्या दिशेला घेऊन जायचं. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला जा. डाव्या दिशेला वळायचं आहे. श्वास सोडत सोडत. हा, आणि आता डावा गुडघा जो आहे हा फोल्ड करा समोरच्या बाजूने. डावा गुडघा फोल्ड करा. उजवा पाय आपला सरळ आहे गुडघ्यातून. बरोबर. आणि आता आपण जे हात खांद्यातून सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता थोडस बॅकवर्ड बेंड घ्या. मान मागे सैलसर सोडून द्या. म्हणजे बघा आपल्या पूर्ण उदरस्थ भागावरती ताण येतोय. गुडघ्यावर आणि पाठकण्यावर प्रेशर येतोय, त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटसाल करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ, पाय गुडघ्यातनं सरळ डावा पाय. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मध्यभागी, पावलाचं पुन्हा समोर फेसिंग असेल. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी. विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि आता आपल्याला सावकाश बैठक स्थितीमध्ये जायचं आहे. जमिनीला हाताचा आधार न घेता, म्हणजे आपल्याला जमिनीच्या किंवा हाताच्या आधाराने न बसता, न आपल्याला म्हणजे आपण बघा मागच्या वेळेला बघितलं होतं की थोडीशी पुढे आले कारण की तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. दोन्ही हात जोडून घ्या. कुठल्याही आधाराच्या सहाय्याने बिना आधार आपण खाली बसणार. आणि आता सावकाश हळूहळू गुडघ्यातनं फोल्ड व्हायचं आहे आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. बरोबर. पूर्णपणे आता सीटचा भाग जमिनीवर येऊ दे आणि तुम्ही सावकाश बसा. ठीक आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. किंवा आता समजा तुम्ही चैत्रालीकडे तुम्ही टेबलवर आहात ना, काही हरकत नाहीये, तसेच बसा. फक्त दोन्ही हात आता गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये ठेवा. बाकीच्या आधी पद्मासन, अर्ध पद्मासन. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी काही सूचना. त्या म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो, श्वास घेण्याच्या क्रियेला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या क्रियेला रेचक म्हटलं जातं. इनहेल पूरक, एक्झेल रेचक. कळलं? ह्या आपल्या आता प्राणायामाच्या संज्ञा आहेत ज्या आता आपल्याला नेहमी ह्या तुमच्या कानावर पडणार आहेत. श्वास घेणं म्हणजे पूरक, श्वास सोडणं म्हणजे रेचक. आणि जेव्हा आपण ब्रीदिंग आपली होल्ड करतो
त्याला कुंभक म्हटलं जातं. कुंभक हा प्रकार जो आहे हा पुन्हा एकदा ऍडव्हान्स प्रकार आहे. त्याच्या भानगडीमध्ये आपण पडणार नाही आहोत. आपण फक्त जो आपला बेसिक प्राणायाम आहे तो करणार आहोत. तो आपल्याला व्यवस्थित जमला की मग आपण कुंभक किंवा बाकीचे जे प्रकार आहेत ते आपल्या लक्षात येतात. पण आधी आपण हा जो बेसिक प्राणायाम आहे तो करणार आहोत. सगळ्यांना लक्षात आलंय ना? श्वास घेणं म्हणजे पूरक, श्वास सोडणं म्हणजे रेचक. ज्यांनी आधी योग अभ्यास केला असेल त्यांना हे नक्कीच कळेल कसं केलं जातं ते. आणि जेव्हा आपण प्राणायामाला सुरुवात करतो तेव्हा आपण एकतर कपालभाती करतो किंवा दीर्घ श्वसनाचं आवर्तन करतो किंवा विभागीय श्वसन करतो आणि त्याच्यानंतर आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तर प्राणायामाचा श्लोक जो आहे हा मी तुम्हाला आता शेअर करीनच आणि आपला क्लास झाल्यानंतर ग्रुपवरती सुद्धा शेअर करेन. तर आज आपण अगदी बेसिक चंद्र अभ्यास आणि सूर्य अभ्यास हे दोन प्राणायाम बघणार आहोत. चंद्र नाडी आणि सूर्य नाडी ज्यांनी आधी कोणी योगाभ्यास केला असेल किंवा ज्यांना थोडीशी माहिती असेल त्यांना माहिती असेल की आपली जी डावी नाकपुडी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात आणि जी आपली उजवी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात. आता कोणी आपल्या इथे डॉक्टर आहेत का मला माहिती नाही, पण आपले जे हे कनेक्शन आहे नाकपुड्यांचं हे आपल्या ब्रेन मध्ये क्रॉस कनेक्शन आहे. म्हणजे जेव्हा आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला राईट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो आणि जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. चंद्र नाडी जेव्हा आपली ऍक्टिव्हेट असते, चंद्र हा शीतलतेचा शांततेचा प्रतीक आहे, तेव्हा आपला राईट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो आणि त्यावेळेला आपल्याला थोडस आपलं जी मनस्थिती असते ती थोडीशी आपण थोडीशी एकदा आपण काम तर असतोच पण आपलं थोडस आपण कलात्मक असतो, आर्टिस्टिक थोडस म्हणजे ज्यांचं म्हणजे जे कविता करतात किंवा जे कलाकार असतात तर त्यांची ही एक प्रकृती असते किंवा असं म्हटलं जातं. आणि ज्यांचं कुठला डावा उजवी जेव्हा आपलं नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. आपला जो म्हणजे उजवी नाकपुडी जी आहे ही सूर्य नाडी आहे. सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आणि त्यामुळे ते जे लोक जेव्हा आपली उजवी नाकपुडी जेव्हा ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला हा जो लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो तेव्हा आपण थोडेसे लॉजिकली विचार करायला सुरुवात करत असतो, एक उत्साह आपल्या मनामध्ये असतो. तर हे असं थोडंसं आमच्या योगिक याच्यामध्ये म्हटलं जातं. आणि जेव्हा आपल्या दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असतात ना तेव्हा आपल्याला बघा तुम्हाला कधी कधी अचानक असं वाटत असेल की आता मी काही करू शकते, माझ्यामध्ये खूप पॉवर आहे, मला खूप प्रसन्न वाटते, मला खूप छान वाटतंय, हे कधीतरी आपल्याला असं वाटतं. तर त्यावेळेला आपल्या दोन्ही ह्या नाकपुड्या ज्या आहेत ह्या व्यवस्थित ऍक्टिव्हेट असतात. तर प्राणायाम काय करतं, आपल्याला ह्या ज्या नाकपुड्या आहेत ह्या ऍक्टिव्हेट करण्यात किंवा त्या बॅलन्स करण्यात कसं करायचं हे आपल्याला शिकवतो. तर त्याच्यामध्ये अजून ज्या काही गोष्टी आहेत मी ह्या वेळोवेळी तुम्हाला ग्रुपवरती पाठवत जाईल, इथे जास्त वेळ घेत नाही. तर प्राणायामाची मुद्रा किंवा प्राणायाम अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा कशी असते हे मी ग्रुपवरती आधी शेअर करते, बघून घ्या. ही झाली आपली प्राणायाम मुद्रा. उजव्या हाताने आपल्याला ही प्राणायाम मुद्रा करायची आहे. उजव्या हाताची जी 5 बोट आहेत त्यातली पहिली जे 2 बोट म्हणजे आपला पहिलं बोट आणि त्याच्या बाजूचं मधलं बोट हे फोल्ड करायचं. बाकीची तीनही बोट अंगठा आणि करंगळी त्याच्या बाजूचं बोट हे ओपन आहे. ही झाली आपली प्राणायाम मुद्रा. ठीक आहे, लक्षात आले प्रत्येकाच्या? ही मी अशीच ठेवते थोडा वेळ. त्याच्या आधी आपण एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, पाठकाणा मान सरळ, खांदे कोपरत शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर भरपूर श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येईल, छातीचं एक्सपान्शन होईल, खांदे कानाच्या दिशेला जातील आणि संथ गतीने श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे पूर्ण एकदम रिलॅक्स. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी प्राणायामाचा श्लोक बोलला जातो. मी बोलते, तुम्ही श्रवण करा आणि हा श्लोक जो आहे हा मी ग्रुपवरती शेअर करते. डोळे अलगद मिटलेले आहेत, दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे. मी श्लोक बोलायला सुरुवात करते, तुम्ही श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व
स्त्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसते अंगुली मुद्रा कशी केलेली आहे ती. आणि आता आपण सुरुवातीला चंद्र अभ्यास करणार आहोत. अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. जेंटली प्रेस. अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी जेंटली प्रेस. जो हात आपला अंगुली मुद्रेमध्ये आहे त्या हाताचा जो कोपर आहे हा अगदी जमिनीला समांतर असेल. मान आपली मध्यभागी असेल. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा आहे. आपण सुरुवातीला करणार आहोत 3 आवर्तन चंद्र अभ्यास. डाव्या नाकपुडीने खोलवर दीर्घ पूरक एक श्वास भरून घ्या. डावी बंद करा. डावी नाकपुडी पुन्हा उघडायची आहे आणि डावीने संथरेच. दुसरा वर्तन चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक. बोटांच्या आधाराने डावी नाकपुडी किंचित बंद. डावी नाकपुडी उघडा. डावीनेच संथरेच. संपूर्ण श्वास सोडून द्या. तिसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. डावी उघडायची नाकपुडी आणि डावीने संथरेच. आता दुसरी जी 2 बोटं ओपन आहेत त्याच्या आधाराने डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीवरचा जो आपला अंगठा आहे तो थोडासा बाजूला करायचा आहे. आणि आता डावी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपण करणार आहोत सूर्य अभ्यास. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी किंचित बंद. उजवीनेच संथरेच. अंगठा बाजूला करायचा आहे आणि संपूर्ण श्वास उजव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. दुसरा वर्तन. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. किंचित थांबून उजवी नाकपुडी उघडायची. उजवीनेच संथरेच. उजवीने पूरक. थर्ड राउंड. थोडा वेळ उजवी बंद. पुन्हा एकदा उजवी नाकपुडी ओपन करायची आहे आणि उजवीने संथरेच. हात खाली. उजवा हात. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता आपलं संपूर्ण लक्ष जे आहे मन जे आहे ते दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जायचं. आपली कुठली नाकपुडी ऍक्टिव्हेट आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आपण जी बैठक घातली आहे ती डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये सोडून द्यायची आहे. पद्मासन अर्ध पद्मासन साधी बैठक. आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. एका कुशीला वळायचं आहे आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. आपल्या सगळ्यांना स्थिती माहिती आहे शवासनाची. आपलं संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती झोपून द्यायचं आहे विश्रांती स्थितीमध्ये. आपल्या पाठकण्याला जमिनीचा स्पर्श होत आहे. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेणार आहोत. दोन्ही हातांमध्ये अंतर. शरीरापासून दोन्ही हात लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी.
आणि आता बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पहा. जिथे कुठे ताण वाटतोय तो आपण श्वासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. आणि त्याआधी आपण आज जी साधना केली त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. आज आपण बैठक स्थितीमध्ये वक्रासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये उत्तांग वक्रासन हेही आपण नवीन आसन पाहिलं. विपरीत शयन स्थितीमध्ये म्हणजे पोटावर पडून आपण तिर्यक भुजंगासन आणि त्याच्यानंतर आपण पर्वतासन मधून दंड स्थितीमध्ये गेलो. त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि वीरासन हे आपण दंड स्थितीमधलं आसन नवीन शिकलो त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि प्राणायामामध्ये आज आपण सूर्य अभ्यास चंद्र अभ्यास हे दोन प्राणायामाची तीन आवर्तनं केली. त्या संपूर्ण साधनेचा मागोवा मनोमन घ्यायचा आहे. ही साधना करताना नकळत आपल्या शरीराच्या कुठल्या अवयवामध्ये दुखापत झाली असेल तर ती आपण आता शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत. आपण देहधारणा म्हणजे बॉडी अवेअरनेस शरीरातील प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक क्रमाक्रमाने शिथिल करणार आहोत. आपल्या सगळ्यांना कृती माहिती आहे आपण कसं करतो. आणि आता क्रमाक्रमाने आपण सुरुवात आपल्या पायांच्या बोटांपासून करूया. पायांची बोट तळवा टाच घोटा पोटऱ्या गुडघा मांडी आपल्या संपूर्ण जांघेची स्नायू शिथिल करून घ्यायचे आहे. दोन्ही पायांमधले कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत माझ्या डाव्या आणि उजव्या पायाचे स्नायू मनाने शिथिल केलेले आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची. माझ्या दोन्ही हातांची बोट तळवा टाच घोटा पोटऱ्या गुडघा माझ्या दोन्ही हातांची बोट तळहात मळहात मनगट कोपर दंड खांदा मी मनानेच शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या पाठकड्याकडे आपल्या कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे. हे तीनही भाग आपले जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. तिथल्या प्रत्येक भागातले स्नायू सांधे मी मनानेच शिथिल करून घेत आहे. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ तीही अगदी शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे आणि छातीच्या भागाकडे. पोटातले आजूबाजूचे सगळे स्नायू छातीच्या बरगड्या छातीचे स्नायू तिथला पिंजरा शिथिल झालेला आहे. जाणीव आपली गळ्याकडे चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे. कपाळावर कोणतीही आजी नाही. आपल्या गळ्यातील मानेच्या ठिकाणातली सगळे स्नायू मनाने शिथिल. हनुवटी ओठ दात तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ दोन गाल दोन कान नाक अलगद मिटलेले डोळे डोळ्यांच्या आतली बुबुळ पापण्या भुवया भूमध्य आठी विरहित कपाळ डोक्याचा मागचा भाग केस आणि माझ्या टाळूचा भाग. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव मी क्रमाक्रमाने मनानेच जाणीवपूर्वक शिथिल करून घेतलेला आहे. देहधारणेच्या माध्यमातून माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवे हलकं हलकं तरंगत आहे. याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकस वर येतं. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता माझे सगळे ताणतणाव काळजी चिंता व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे.
शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित नित्यनेमाने करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्यायची आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहे आणि हलकासा खेच, एक आळस द्यायचा आहे. हलकासा ताण आपल्या संपूर्ण पायांमध्ये आणि शरीरामध्ये, हातामध्ये. आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. एक हात आपला डोक्याच्या खाली असेल, एक हात आपल्या शरीरावर असेल. तिथे थोडा वेळ थांबून उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश, शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. डोळे अंतर मिटून घ्यायचे आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. लीन भाव, शरणागत भाव, राग, द्वेष, अहंकार संपूर्ण सोडून दिलेला आहे. उलट चाल करते करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे मिटून एक दृष्टिकोनाकडे खाली. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. कुणाला काही कन्फ्युजन, काही समजलं नाही असं आहे का? कदाचित आता थोडंसं बॉडी पेन उद्या होऊ शकतं, कारण की आपण थोडीशी सॉलिड आसनं करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे कदाचित होऊ शकतं. पण हळूहळू सवय झाल्यावरती आपल्याला हा त्रास कमी होईलच. ठीक आहे. कुणाला काही आहे का शंका किंवा काही विचारायचं असेल? हरिओम साईताई. हा एक मिनिट. हा बोला. सोनाली मॅडम. तुम्ही फक्त तुमचा आवाज, माईक तुमचा म्यूट आहे. मला आवाज नाही येते तुमचा. अनम्यूट करा हा स्वतःला. अनम्यूट. हा नमस्ते. येतोय आवाज. हॅलो. हा येतोय. हा माझं ना वेट जास्त असल्यामुळे माझी बॉडी एकदम स्टिफ झालेली आहे. मला आसनच करायला त्रास होतोय, म्हणजे मला आसनच करता येत नाही. ओके. म्हणजे कसंच जमत नाहीये? कसंच जमत नाहीये. मग आता काय करावं लागेल, म्हणजे थोडं तुम्हाला लुजनिंग एक्सरसाइज आहेत ना, त्या थोड्याशा प्रयत्न करा. म्हणजे आता समजा आता आपला वर्ग चालू आहे, तर तुम्ही अटेंड करा वर्ग, आसनं बघा कशी केली जातात ती, आणि थोड्याशा लुजनिंग एक्सरसाइज ज्या आहेत ह्या मी आता पुन्हा एकदा ग्रुपवरती पाठवते. मी आधी पाठवल्या नाहीयेत, पण आता तुम्हाला पाठवते. तर त्या थोड्या थोड्याशा करायला सुरुवात करा. म्हणजे आपल्या हातापायांच्या मुवमेंट, थोडंसं जे आता आपण सुरुवातीला केलं ना, म्हणजे हात आपल्याला थोडेसे, आपली बोटं थोडीशी लांब करायची, त्याचबरोबर पायाची बोटं सुद्धा थोडीशी स्प्रेड करायची. हे थोडंसं करायला सुरुवात करा. त्याच्याबरोबर आपण ते नी रोटेशन वगैरे हे जे करतो ना, हे सुद्धा करायला करा. म्हणजे तो स्टिफनेस आहे ना, तो कमी होईल. आता हे सगळं मला ना रेग्युलर घेता येत नाहीये, कारण की थोडी थोडी आसनं पण मला पुढे शिकवायची आहेत ना, त्यामुळे हे जे सगळे लुजनिंग आहेत ना, हे मला रोज असं घेता येत नाहीये. म्हणून थोडेसे सुरुवातीला मी घेतले होते, आणि त्यातलं एखाद दुसरं मी रोज खेळणार.
पण आता तुमचं अजिबातच तुम्हाला स्टिफनेस आहे ना, म्हणून एक मिनिट हा. म्हणून मग थोडस तुम्ही ते लुजनिंग करायला सुरुवात करा हळूहळू करा, आणि तो हळूहळू तो स्टिफनेस तुमचा कमी होईल. आपण तसं शरीराला समजा लगेचच एखादं सॉलिड करायला गेलं ना, तर आपल्याला ते साथ देत नाही, आपल्याला थोडस दुखापत होते. तर त्यासाठी थोडेसे लुजनिंग आहेत हे करायला सुरुवात करा. मी ग्रुपवरती ती एक पीडीएफ आहे लुजनिंग एक्सरसाइजची, ती शेअर करते, आणि त्याप्रमाणे तुम्ही हळूहळू ते. हॅलो हा, येतोय आवाज? हॅलो मला येतोय तुमचा आवाज. हॅलो. हा, कारण मध्ये मध्ये आवाज असा ब्रेक होत होता मगाशी, पण मी ऐकत होते. कारण माझं वेट जास्त असल्यामुळं ना, मला मुवमेंट म्हणजे मला मांडी पण घालून खाली बसता येत नाही, म्हणजे मी खाली पण नाही नीट बसू शकत, म्हणजे ठीक. अशी अवस्था आहे माझी. ओके. कारण वेट जास्त आहे ना, त्यामुळं मग. खुर्चीवर बसून तुम्ही थोडीशी लुजनिंग करायला सुरुवात करा. माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय येतोय. खुर्चीवर बसून तुम्ही सुरुवात करा. जे काही लुजनिंग आहे ते मी आज ती पीडीएफ आहे ती ग्रुपवरती पाठवते तुम्हाला, आणि त्या प्रकारे तुम्ही हळूहळू ती सुरुवात करा. आणि आता या सगळ्या आसनांची लिंक तुम्हाला पण भेटेल, पण ती महिन्याच्या शेवटी भेटेल. आणि मग जसं तुम्हाला जमेल तसं तसं तुम्ही पुढे आसन करायला सुरुवात करा, असं वाटतं. बर. म्हणजे मध्येच आता सोडून देऊ नका. तर तुम्ही सुरुवात केली आहे ना, तर सोडून न देता हम्म, हळूहळू म्हणजे ती प्रगती चालू ठेवा. आपल्याला सगळं एकदम तर येणार हम्म. नाहीये, पण हळूहळू तुम्ही ती सुरुवात करा. ठीक आहे, मला आज नाही जमलं तर पुढे जमेल, अशा एक ह्याच्याने तुम्ही फक्त आता जी सुरुवात केली ती मला असं वाटतं ब्रेक करू नये तुम्ही, म्हणजे पुढे तुम्हाला अजून ते चांगलं जाईल, असं माझं तरी एक सजेशन आहे. पण तुमचं पुढे डॉक्टरी कारण लाईन. म्हणजे खूप मनामध्ये फक्त निगेटिव्ह थॉट्स यायला लागतात ना, मग म्हणजे खूपच आपण हाय झालं आपल्याला, असं थोडस नाही, करायला असं काही मनात आणू नका. आणि पाहिजे असेल ना, तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन ठेवा. आता आपल्यामध्ये अजून एक साधक आहेत, चैत्राली ताई, बरोबर? तर त्यांना सुद्धा तसाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यांना सुद्धा मुवमेंटची, त्या बघा आता इथे आहेत, त्यांनी पण वर्गाच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं की त्यांना पण असं जमत नाहीये, पण त्या ही म्हणजे साधना त्या त्यांची चालू ठेवतात. त्यांना जिथे जमत नाही तिथे त्या थांबतात. तर त्याच प्रकारे म्हणजे असं समजू नका की तुम्ही एकट्याच आहात, अशी खूप सारी लोक आहेत. पण मला असं वाटतं जी सुरुवात केली आहे ती थांबवू नका. तुमची सुरुवात अशीच चालू ठेवा, आणि हळूहळू तो स्टिफनेस नक्कीच कमी होईल, आणि तुम्हाला अजून चांगलं करता येईल असं. कारण वेट जास्त असल्यामुळं म्हणजे कॉन्फिडन्स लूज झालाय माझा, म्हणजे मला असं म्हणजे मला असं वाटतं की योगा करायला होईल की नाही, म्हणजे योगा मग जसं वेट मुवमेंट होत असतील किंवा आपण करू शकत असेल तर मग आपल्याला कॉन्फिडन्स येतो ना, कॉन्फिडन्स लूज बरोबर. झालाय असा पूर्ण माझा. तुम्ही आता हे पहिलं मनातून काढून टाका की तुमचं वेट जास्त आहे. वेट असू देत ना, तुम्ही किती फ्लेक्झिबल आहात हे महत्वाचं आहे. वेट वरती आपलं काहीही अवलंबून नाही. तुम्हाला किती मुवमेंट चांगली करता येते हे महत्वाचं आहे. वेट सगळ्यांचंच असतं. असे आहेत आता आमच्या बरोबर पण असे बरेचसे जण आहेत की त्यांचं वेट आहे, पण त्या खूप छान फ्लेक्झिबली करतात आसनं. त्यामुळे हे एक सोडून द्या, आपल्याला जमणार आहे आणि आपण व्यवस्थित करणार आहोत, ही एक पॉझिटिव्हिटी डोक्यामध्ये ठेवा. आणि मला असं वाटतं कंटिन्युइटी थोडीशी ठेवा. जर तुम्हाला म्हणजे मला असं सरांशी पण मी बोलेन, जर तुम्हाला आता कधी असं वाटलं की मला सकाळचा वर्ग जॉईन करायचा आहे, तर तुम्ही सकाळी वर्गाला जॉईन होऊ शकता. थोडंसं एक पॉझिटिव्हिटी येण्यासाठी, थोडासा अजून आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही थोडासा हा प्रयत्न करायला हरकत नाहीये. आणि सर पण तुम्हाला नक्कीच सांगतील की तुम्हाला जेव्हा शक्य असेल तुम्ही कधीही सकाळचा वर्गही जॉईन करू शकता. कारण मला सर जेव्हा म्हटले ना की महिन्यानंतर आपण देतो, मला काय असं वाटलं, तरी सपोज मी आता काय करू शकले नसते, कारण की माझा जॉब असतो 5 वाजेपर्यंत, मी खूप म्हणजे हे म्हणजे फास्ट येते. हा हा. हा, आणि थोडस रुटीन चेंज असल्यामुळं सकाळी पण मला योगाला होत नाही. तर सरांना मी विचारलं होतं की सकाळची पण बॅच जॉईन करू शकते का. सर म्हणाले हो, पण सकाळी रोजच होतं असं नाही, संध्याकाळी पण मला उशीर होतो, पण मला करायचंय, मला शिकायचंय, म्हणून मग मी 5 वाजताची बॅच जॉईन केली. म्हटलं कमीत कमी आपण जशी जमेल तशी तरी करूया म्हणून. हो हो. पण सर जेव्हा म्हणाले ना की महिन्यानंतरच देतो, हा. तेव्हा मग मला थोडस मला असं वाटलं की आता आपला हा भाग गेला. तर मला शुक्रवारी मुलाला क्लास लावला, त्याच्यामुळे तो काही गेलाच तो, म्हणजे मला करता नाही आला. काय झालं काही समजलं नाही. त्यासाठी मला मागच्या ह्याच्यामध्ये काय झालं आठवत नाही, मग पुढे म्हणजे हे थोडस थोडस विचार मनामध्ये खूप येतात. ओके ओके. मग ते काय करायचं, कारण की आपण ऍक्च्युली आपला हा सिस्टमच आहे की आपण एंड ऑफ द मंथ आपण सगळ्या लिंक पाठवतो. तुम्हाला समजा तुम्ही ट्रॅव्हल मध्ये असाल ना, सरळ बंद करा, तुमचा व्हिडिओ बंद करा, माईक बंद करा, पण आणि ऐकत जा की तुम्ही आपण काय करतोय ते, म्हणजे तुमची लिंक तुटणार नाही. आपल्याला काल काय केलं तर हे आपलं थोडंसं लक्षात असतं, तेच आपण पुढे कंटिन्यू करतो ना, मग ती तुमची लिंक तुटणार नाही, तुम्ही कंटिन्युटी मध्ये राहा. ठीक आहे.
नाही जमलं ज्या दिवशी म्हणजे आपल्याला व्हिडिओ ऑन करायला काही हरकत नाही, व्हिडिओ बंद करा आणि माईक म्यूट करून ठेवायचा आणि पण कधी कधी मुलाचा क्लास असल्यानंतर शुक्रवारी मला म्हणजे ऑन पण ठेवा, म्हणजे ऐकायला पण नाही जमत शुक्रवारच्या वेळेला. शुक्रवारचा दिवस आहे ना, तो ओके. शुक्रवारचा दिवस मला ऐकायला पण नाही म्हणजे शक्य होत. तर त्या दिवशी कसं करायचं मग? मग त्या दिवशी मग तुम्ही सकाळचा वर्ग हे करू शकता, कारण की जे मी सकाळी घेते तेच मी संध्याकाळी घेते. सकाळच्या वर्गाला तुम्ही व्हिडिओ बंद करून तुमचा माईक बंद करून तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला मी तर दिसणार आहे पूर्ण, म्हणजे तुम्ही तुमची कामं करता करता तुम्ही ही एक साधना बघू शकता. हा एक उपाय आहे. ज्या दिवशी आपल्याला वाटतंय संध्याकाळी मला नाही जमत आहे, हा फक्त महिलांसाठी आपण हे थोडंसं फ्लेक्झिबल ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला खूप सारी कामं असतात. आपल्याला घर बघायचं असतं, ऑफिस बघायचं असतं, सगळंच बघायचं असतं. म्हणून सरांनी थोडंसं महिलांसाठी हे थोडंसं फ्लेक्झिबल ठेवलेलं आहे. तुम्हाला जर सकाळी जमत असेल तर तुम्ही सकाळी, हे आपली लिंक सेम आहे, सकाळची आणि संध्याकाळची जी आपली लिंक आहे ही सेम आहे. संध्याकाळी असं वाटतं की आपल्याला नाही जमणार तर सकाळी वर्गाला जॉईन व्हायचं, माईक बंद करायचं, व्हिडिओ बंद करायचं आणि करू शकता. आणि नक्कीच आपल्याला जमेल. आणि याच्यामध्ये असं काही वेगळं तर काही नाहीये, फक्त थोडंसं आता स्टिफनेस असल्यामुळे आपल्याला कठीण जात असेल, पण तुमचं हे नक्कीच क्लिअर होईल असं वाटतंय मला. थँक्यू 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 मॅडम, थँक्यू. सायली ताई काय म्हणताय? अनम्यूट व्हा, हा अनम्यूट व्हा, अनम्यूट अनम्यूट म्यूट. अच्छा. परत 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 सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही करा, तुम्ही करा स्वतः, बघा होतंय का नाही होतंय. तुम्ही करा, तुम्ही करा. झालंय? हा, नमस्कार. येतोय आवाज मॅडम? येतोय. हा, तर मला हेच सांगायचं होतं, तुम्ही आता मगाशी सांगितलं की तुम्हाला ते पिन करायचं होतं ना, मला पिन नाही करता आलं. तुम्हाला ते मोठ्या दिसत नव्हतात तुम्ही, मला छोटच दिसत होता. हा एक प्रॉब्लेम आला. आणि दुसरं म्हणजे काय, आता त्या मॅडम बोलल्या की संध्याकाळचं त्यांना म्हणजे जमत नाही, तर मलाही सकाळी जमेल. सकाळची किती वाजता असते मॅडम बॅच? सकाळी 6ची असते. 6ची असते. मग मी सकाळी जॉईन करू का मॅडम? चालेल. मी सकाळी उद्यापासून ही सेम लिंक असते ना? हो, सेम लिंक आहे. चालेल, मग मी तसंच करेन मॅडम, ते बेटर राहील मला. कारण का आधीच्या बॅचला मी होते तेव्हा मला शक्य होत नव्हतं, पण आता शक्य होईल मॅडम. हो चालेल ना. सकाळी 6 ते 7ची बॅच असते. आणि चालेल. सर ना सुरुवातीलाच आपल्याला मला स्पॉटलाइट करतात, तेव्हा माझी स्क्रीन मोठी असते. हा, तेच मला आता करता नाही आलं. फक्त माझ्या चॅट ऑप्शन येत होता, पिन येत नव्हता. म्हणून म्हटलं जाऊ देत, काहीतरी सेटिंग असेल मग मी. पण मला आलं, सगळं जमलं, म्हणजे दिसलं वगैरे सगळं. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. लॅपटॉप वरती किंवा आपल्या मोबाईल वरती ना, आपली मोबाईल वरती असेल तर आपली स्क्रीन थोडीशी अशी हे करून तुम्हाला मी दिसेन. आणि जेव्हा आपण ती स्क्रीन परत परत अशी, म्हणजे आता ते मला तो शब्द नाही वापरता येते, एक विंडो मध्ये जाते आणि एक आपण आपली पूर्ण स्पॉट मध्ये येते. आणि बरोबर. जेव्हा ठीक आहे, आपण लॅपटॉप वरती असू तेव्हा व्ह्यू मध्ये जाऊन तुम्ही करू शकता. स्पीकर झालं व्ह्यू झालं झालं. पण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, काही प्रश्न नाही. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. अजून कुणाला काही शंका आहेत का? आसनं करताना थोडंसं मला असं सॅटर्डेला कोणी मला मेसेज केलेला आहे का ताईंनी की बॉडी पेन होतं, पण आपल्याला होतं थोडं. तुम्ही केला होता का? कुणीतरी केला होता, त्या ताई आहेत की नाही माहिती. आणि थोडंसं बॉडी पेन होतं जेव्हा आपण सुरुवातीला नवीन सुरुवात करतो तेव्हा, पण हळूहळू आपल्याला हा बॉडी पेन कमी होईल. ठीक आहे, मग मीटिंग एंड करू. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम, गुड नाईट. ज्यांना शक्य वाटत असेल संध्याकाळी नाही जमत त्यांनी सकाळी जॉईन करायला हरकत नाही. हरिओम, गुड नाईट. मीटिंग एंड करते.